मागच्या वर्षीचा मे महिना, सोनम रघुवंशी आणि राजा रघुवंशी प्रकरण माहिती नसेल असा क्वचितच एखादा माणूस तुम्हाला आढळेल. इंदोरमधून मेघालयाला हनीमूनला गेलेल्या सोनम आणि राजा यांच्याबद्दल काय झालं हे सर्वांना माहिती आहे. सोनम रघुवंशी आणि राजा रघुवंशी हे मेघालयाला हनीमूनला गेल्यानंतर अचानक राजा रघुवंशी जे आहेत त्यांचं अपहरण झाल्याची आधी बातमी आली आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह आढळला. नंतर कळालं की त्यांचा खून झाला होता. अनेकदा वेगवेगळे तर्क लावले गेले आणि त्यानंतर जे सत्य पोलीस तपासात समोर आलं त्यामध्ये कळालं की त्यांच्या पत्नीनेच त्याचा जीव घेतला होता. नवविवाहित दाम्पत्यांमध्ये काय झालं, प्रियकरासोबत मिळून त्या पत्नीने त्याचा जीव का घेतला हे सर्वांनी नंतर पाहिलं. परंतु तशीच काहीशी घटना पुण्यामध्ये घडलेली आहे. 18 जूनच्या सकाळी जर आपण पाहिलं तर सर्वत्र एक बातमी सर्वांनी पाहिली होती. लोहगडमध्ये ट्रेकिंगला गेलेल्या 24-25 वर्षीय तरुणाचा केतन विशान अग्रवाल, ज्याचं लग्न होतं नोव्हेंबरमध्ये, ज्याच्या लग्नासाठी 17 कोटीचा महाल बुक करण्यात आला होता उदयपूरमध्ये. लग्नात वऱ्हाड्यांना जाण्यासाठी 2 स्पेशल विमानं बुक करण्यात आली होती. तो नवरदेव आपल्या होणाऱ्या बायकोसोबत लोहगडला ट्रेकिंगला गेला आणि पाय घसरून दरीत कोसळून त्याचा मृत्यू झाला अशी बातमी सर्वांनी पाहिली असेल. परंतु आज मात्र अत्यंत धक्कादायक अशी माहिती समोर येते की त्या प्रकरणात सुद्धा केतन अग्रवालच्या होणाऱ्या बायकोनेच केतनचा जीव घेतला होता. काय घडलं त्या सकाळी पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आहे अनिकेत. तुम्ही पाहताय न्यूज टापो. काय घडलं 18 जूनला ते आपण पाहूयात. सुरुवातीला ज्या बातम्या आल्या आणि त्या बातम्यांमध्ये कशा पद्धतीचं काय वर्णन करण्यात आलं होतं ते आपण पाहूयात की जी श्रेया गोयल असं नाव त्या तरुणीचं सांगण्यात येत आहे. गोयल यांच्या वाढदिवसानिमित्त जी त्याची होणारी बायको होती त्याच्या वाढदिवसासाठी केतन, सिया आणि अजून त्यांचे मित्र काही जण असे लोहगडला ट्रेकिंगसाठी गेलेले होते. केतन डोळ्यादेखत त्या फोटो म्हणजे तो जो किल्ल्यातला जो पार्ट होता तो जवळपास 400 फूट खाली ती दरी होती आणि पृष्ठभाग जो होता तो निसरडा झाल्यानं त्यावेळी फोटो काढताना अचानक त्याचा पाय घसरला आणि थेट तो दरीत कोसळला असं त्या मुलीनं सांगितलं. केतन डोळ्यादेखत दरीत कोसळल्याचं पाहून त्याच्या होणाऱ्या पत्नीनं आरडाओरड केली आणि तिथून लगेच लोणावळा रुरल पोलीस आणि सोबत शिवदुर्ग रेस्क्यू टीम आणि मावळ वन्यजीव पथकाला पाचारण केलं. बचाव पथकानं दरीत उतरून त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु खोल दरीत पडल्यामुळे गंभीर दुखापत त्याला झाली होती आणि डॉक्टरांनी रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याला जे आहे ते मृत घोषित केलेलं होतं. ते पाहिल्यानंतर विशेष म्हणजे मृत केतन जो आहे त्याचं आणि त्या मुलीचं लग्न ठरलेलं होतं. नोव्हेंबर महिन्यामध्ये लग्न ठरलेलं होतं आणि त्या लग्नासाठी मोठी अरेंजमेंट करण्यात आलेली होती. केतन अग्रवाल स्वतः एका रिअल इस्टेट कंपनीचा संचालक होता. त्याचे वडील विशाल अग्रवाल हे पुण्यातले नामांकित बिल्डर आहे आणि गोयल जे आहे त्यांचं सुद्धा मार्केट यार्डमध्ये मसाल्याचा फार मोठा व्यवसाय आहे. अत्यंत मोठ्या कुटुंबामध्ये हे 2 विवाह म्हणजे हा जो विवाह आहे तो पार पडणार होता आणि त्यामध्ये अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली असं आपण सर्वांनी सोशल मीडियावर पाहिलं. परंतु पोलीस तपासात मात्र काहीतरी वेगळंच सत्य जे आहे ते समोर आलं. आता काय आहे, काय सत्य समोर आलेलं आहे ते आपण पाहूयात. नेमकं पोलिसांनी सर्वांचा जेव्हा जबाब घेतला तेव्हा जबाबामध्ये काही त्रुटी त्यांना आढळल्या. प्रत्येकजण वेगवेगळं उत्तर देताना त्यांना आढळलं आणि त्या सगळ्यामध्ये पोलिसांनी जेव्हा डेटा सर्व चेक केला, मोबाईल कॉल रेकॉर्ड्स चेक केली आणि CCTV चेक केली, तेव्हा त्यांना एक गोष्ट तिथे खटकली. काय होती ती गोष्ट की उन्हाळ्यामध्ये हुडी घातलेला आणि चेहरा लपवलेला एक संशयित तरुण पोलिसांना तिथे दिसला. तो उन्हाळ्याच्या दिवसात चेहरा लपवून होता, हुडी घातलेली होती आणि त्याने कानात हेडफोन घातलेले होते. हेडफोन घालून चेहरा लपवून तो व्यक्ती जो आहे तो संबंधित परिसरात फिरत होता आणि त्यानंतर जेव्हा सगळं पोलिसांनी तपास केला तेव्हा त्यांना कळालं की ह्या सगळ्यामागे, केतनच्या मृत्यूमागे एक कट आहे आणि या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया जी आहे आणि तिच्या मित्रांवर पोलिसांनी सध्या आरोप केलेले आहेत. सध्या पोलीस पुढील कारवाई जी आहे ते करतात. पोलिसांनी तांत्रिक तपासाचा आधार घेतला. मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड त्यांच्याकडे आहेत. टॉवर लोकेशन आणि इतर पुरावे त्यांनी या संदर्भात केलेली आहे आणि याच प्रकरणातून एक वेगळं वळण जे आहे त्या संपूर्ण प्रकरणाला मिळालेलं आहे. असं म्हणतात की सियाला हे लग्न मान्य नव्हतं, केतन तिला पसंत नव्हता. जो तरुण जो आतापर्यंत संशयित असं सांगण्यात आलेलं आहे, सियाचा मित्र आहे असं सांगण्यात आलेलं आहे, त्याबद्दल अजून कुठलीही स्पष्टता आलेली नाही. तो तरुण कोण होता, त्याचं आणि सियाचं नेमकं नातं काय होतं आणि या संपूर्ण घटनेमध्ये सियाच्या मित्रांवर सुद्धा संशय व्यक्त करण्यात आलेला आहे. काही ठिकाणी जे पोलीस रिपोर्ट्स आहेत त्यामध्ये सांगतात की 8 जणांवर यामध्ये आरोप जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये सियाचे काही मित्र आहेत. असं म्हणतात की सियाने आणि तिच्या मित्रांनी मिळून केतनला संपवण्याचा प्लॅन जो आहे तो आखला होता आणि त्या प्लॅनमध्ये त्याचा मृत्यू झाला. तो एक अपघात वाटावा यासाठी तो संपूर्ण बनाव करण्यात आला. त्या
भागावर त्याला नेण्यात आलं की जिथे जो पृष्ठभाग आहे किल्ल्याचा, जो निसरडा आहे, जिथून घसरणं शक्य होतं, आणि तिथे जाऊन त्याला ढकलून देण्यात आलं. म्हणजे स्वतः त्याच्या होणाऱ्या पत्नीनेच, अर्थात त्या गोयल नावाच्या मुलीनेच त्याला ढकलून दिला आणि त्या ढकलल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. पोलिसांनी प्राथमिक तपासामध्ये 8 आरोपी जे आहेत त्यांच्यावर आरोप लावलेले आहेत आणि काही जणांना अटक सुद्धा केल्याची माहिती आहे. अजून सविस्तर पत्रकार परिषद पोलीस जे आहेत ते घेणार आहेत. सध्या लोणावळा पोलीस जे आहेत ते या संदर्भातलं जो पुढचा तपास आहे तो करतायत. परंतु या घटनेनंतर पुन्हा एकदा आता माध्यमांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे की लग्नाला नकार किंवा एखादा म्हणजे आपल्याला आपला होणारा जोडीदार पसंत नाही म्हणून डायरेक्ट इतकं टोकाचं पाऊल उचलण्यामागे काय कारण होतं. आपला होणारा नवरा पसंत नाही म्हणून आपण लग्न तोडू शकत होतो, इतर काही गोष्टी घरच्यांना तो नकार कळवला असता, परंतु असं न करता त्या मुलाचा जीव का घेण्यात आला. खरंच त्यामागे तेच एक कारण होतं की वेगळे काही कारण होते. तो संशयित मुलगा कोण, त्याचं आणि त्या मुलीचं नेमकं काय नातं होतं, हे संपूर्ण जे प्रश्न आहेत या प्रश्नांचं उत्तर येणाऱ्या काही दिवसात पोलीस तपासात कळेलच. संपूर्ण घटनेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि न्यूज टापूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.